पुण्यभूमी श्री क्षेत्र इच्छापूर्ती हनुमान मंदिर, रानूमाळी माळा, नगरसूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. भगवान श्री हनुमंतरायांच्या या प्रांगणामध्ये प्रतिवर्षी होणारी ही महाशिवरात्रीची यात्रा उत्सव, या उत्सवाच्या निमित्ताने 1 वर्ष 2 वर्ष नवे तर तब्बल 3 तपापासून चालू असलेला हा नामसप्ताह. विठ्ठल 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 विठ्ठल. एक साधना 12 वर्ष पूर्ण होत नाही सहसा. तुम्ही 3 तप केले. मला 12 वर्ष म्हणजे 1 तप. तुमचं आता 38व म्हणजे 3 तप उलटून गेले. 4थ्या तपाला सुरुवात आहे. साधी तपश्चर्या नाहीये. ज्यांनी हा सप्ताह चालू केला त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा मला. ज्यांनी हा सप्ताह सुरू केला सुरुवातीला, त्यांच्या नाव किती त्यांच्या खात्यावर पुण्य जमा झाला असेल जनभाऊ. असो, महाशिवरात्रीचं निमित्त आहे. खरं तर 7व्या दिवसाची सेवा आहे, म्हणजे उपांत्य दिवसाची सेवा म्हणजे मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यायला पाहिजे. परंतु आज महापर्व आहे, महाशिवरात्र आहे. 7 दिवसामध्ये केलेल्या सेवेची मागणीचा दिवस आजचा असतो आणि उद्या पगाराचा दिवस असतो. भगवान परमात्म्याकडे आम्ही मागणी करताना सुद्धा आम्ही काय करतो, जी संतांनी मागणी केली तीच आम्हाला मागावी लागते, कारण आम्हाला स्वतःला मागायची अक्कल नाही. म्हटले बरं झालं. विठ्ठल भगवान परमात्म्याकडे काय मागावं हे सुद्धा आम्हाला संतांनी शिकवलं नाही. मला असं वाटतं आजचा जो अभंग घेतला ना, या अभंगामध्ये देवाचा स्वभाव सांगितलेला आहे. या अभंगामध्ये देवाच्या नामाचं महत्व सांगितलेलं आहे आणि या अभंगामध्ये परिणाम सुद्धा सांगितलेला आहे. विठ्ठल भगवान शिवाचं जर कधी तुम्ही नुसती आठवण काढली, नाव जरी जपलं तरी सुद्धा त्याचा परिणाम काय होतो. वाचे वदता शिवनाम तयान बादी क्रोधकाम. या भगवान शिवाचं जे काही दर्शनाचं सामर्थ्य आहे, नुसतं दर्शन घेतलं तर काय होतं, पुरुषार्थाची प्राप्ती होती. कोणता पुरुषार्थ? 4ही पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. भगवान शिवाच्या दर्शनाचा परिणाम, भगवान शिवाच्या नाम घेतल्याचा परिणाम आणि भगवान शिवाच्या तपश्चर्येचा परिणाम किंवा तपाचा परिणाम आणि भगवान शिवाचा स्वभाव सांगणारा अभंग आहे. विठ्ठल ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडला महाराज, ते पैठण निवासी शांती ब्रह्म संत एकनाथ बाबा नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. नाथ बाबा देवाचा स्वभाव सांगतात, देवाच्या नामाचं सामर्थ्य सांगतात आणि नाथ महाराज देवाचं दर्शनाचं सामर्थ्य सांगतात आणि शेवटी परिणामही सांगतात. अशा पद्धतीचा हा अभंग आहे. अभंग सर्वांच्या पाठामधील आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांनी सुंदर गायन केलं, आपल्या या येवला तालुक्याचं खरं तर भूषण म्हणूया आपण. सुरुवातीला आमचा जुना परिचय रामकृष्ण महाराजांचा, आमचा बराच जुना परिचय. वाटलं होतं फोन येईल संध्याकाळी फराळाला या, परंतु मला नंतर कळालं का हरिपाटे इथे त्यांच्याकडेच आहे. बरोबर आहे का नाही? आमचे रामकृष्ण महाराज असतील, दादा महाराज असतील, ज्यांच्यामुळे खरं येण्याचा योग आला. आपल्या गावचं भूषण जनाभाऊ, जरा जोरात टाळी वाजवाय तिघांसाठी. याचा अर्थ बाकीच्यांचा माझा परिचय नाही असं नाही बरं का. आमच्या साऊंडवाल्याचा आमचा परिचय चांगला. अतिशय सुंदर अशी साऊंड व्यवस्था ज्यांची आहे, श्री साई साऊंड मंडप व्यवस्था. खूप छान असं त्यांचं, साई म्हणून नाही बरं का, तुम्ही म्हणशाल बाबा साई का ताकडे, तसं नाही, पण खरोखर चांगलं आहे का नाही. काही काही ठिकाणी नुसती थप्पी राहते पण आवाजाचा पत्ता नाही राहत, परंतु सुंदर अशी साऊंड. काय नाव त्यांचं? खैरनार. यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा. टाळ घेऊन उभे असलेले आणि विणा घेऊन उभे असलेले विणेकरी बाबा, तुळस घेऊन उभे असलेल्या आमच्या अक्का, त्याचप्रमाणे आमच्या सर्व या छोट्या छोट्या नर्मदा दिदी. ते मग अशी गडबडीत पाया पडल्या, परंतु मुलींना शक्य तुम्ही पाया पडू देत नाही. ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली
त्याने कुमारी मुलींना पाया पडू देऊ पण त्या गडबडीत ते नेमकं माझं ती विना घ्यायची गडबड आणि त्यांची गडबड संगत झाली. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आपल्या या सप्ताहासाठी दररोज चोपदाराची ज्यांनी सेवा दिली ती चोपदार काका, त्याचप्रमाणे टाळ घेऊन उभे असलेले सर्व एकाहून बळी रे आपल्याच गावचे भजनी मंडळ आहे ना, अजून कुठलं आहे? सर्व आपल्या गावचे सर्व भजनी मंडळ, हरिभक्तपरायण सुंदरलाल महाराज, त्यांचं नाव भरपूर ऐकलेलं आहे. हरिपाठाचं नेतृत्व त्यांच्याकडे काय व्यासपीठ कोण चालवतं? बारीक अक्षरात दिसना. हरिभक्तपरायण पोपट महाराज चिखलीकर का चिखलेवाडीकर, विष्णुपंत महाराज पवार, एकनाथ महाराज पवार, सीताराम महाराज पैठणकर, उत्तम महाराज खजुरे, शिवाजी महाराज फरताळे आणि ज्ञानेश्वर महाराज जाधव, वसंतराव महाराज गोराडे. बरोबर का? त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. सप्त्यातली कीर्तन, समजा कीर्तन सेवा नाही झाली तरी चालेल, पण तू सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण झालंच पाहिजे. विठ्ठल काही ठिकाणी आम्ही आपल्या भागामध्ये तरी निदान परंपरा बदलून टाकली महाराज. म्हणजे कथेमुळे जर कीर्तन सेवा जर कॅन्सल होत असेल तर आम्ही कथाच नाही म्हणून सांगतो. कीर्तन सेवा झाली पाहिजे महाराज. कथेमुळं कीर्तनाचा अंग मोडता कामा नये. किंबहुना कीर्तन ही जी परंपरा आहे ही आपल्या भागवत संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये ही अतिश्रेष्ठ सेवा आहे महाराज. कीर्तन म्हणजे काय नुसती गंमत आणि नुसतं काही टाइमपास थोडीच आहे महाराज. कीर्तनाचा अंग हरिरूप होण्यासाठी कीर्तन आहे. आज माझ्यासोबत या कीर्तनासाठी माझ्यासोबत आलेले कोपरगाव तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य हरिभक्तपरायण अशोक भाऊ कानडे आणि आमचे थोरात साहेब यांच्यासाठी जोरात एकदा टाळी वाजवणार. आज महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वकालावर मुद्दाम म्हणून भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा, स्वभाव सांगणारा, त्याच्या नामाचं महात्म्य सांगणारा अभंग आपण निवडला. खरं तर शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज ज्या पद्धतीने भगवान शिवाला, शंकराला भोळा म्हणतात महाराज. भोळा ठीक आहे, भोळा आहे, कारण कितीतरी प्रमाणात देता येतील आपल्याला, कितीतरी कथा आपल्याला सांगता येईल, परंतु एक सूत्र जमत नाही महाराज. कोणतं? भोळा माणूस कधी चक्रवर्ती असू शकत आणि चक्रवर्ती माणूस कधी भोळा असू शकत? बोला ना. अहो, भोळा माणूस आणि चक्रवर्ती, भोळा माणूस आणि आमदार झाला असं होईल का? कसं काय होईल महाराज? हे मेळच खात नाही ना. मग हे मेळ खात नाही, पण तरी सुद्धा शांती ब्रह्म नाथ बाबांनी असा मेळ घातलाय महाराज. नाथ बाबा सांगतात का तो भोळा सुद्धा आहे आणि तो कोण आहे? चक्रवर्ती. कारण आहे त्याचं चक्रवर्ती म्हणायचं कारण आहे, कारण बाकीचे देव आहेत कानडे साहेब, बाकीचे फक्त देव आहेत, परंतु हे देवांचे सुद्धा देव आहे, महादेव आहे. कारण त्यांना सगळ्या देवांचा देव अधिपती म्हटलंय. चांगला जर आपण विचार केला तर भगवान शिव भोळे आहेत असं आपण म्हणतो किंवा सर्व संत म्हणतात. काय कारण आहे याला कारण पुराण आहेत महाराज. पुराणामध्ये असं वर्णन आलंय की बाकीचे ब्रह्मदेवाचा स्वभाव सांगितला. ब्रह्मदेवाचा स्वभाव काय आहे? ब्रह्मदेवाचा स्वभाव आहे उत्पत्ती आणि त्या सांभाळ करण्याचा स्वभाव आहे नारायणाचा आणि लय करण्याचा स्वभाव आहे भगवान रुद्राचा, म्हणजे भगवान शंकराचा. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हींच्या तीन देवता या कारक आहेत. परंतु काहो महाराज, तुम्ही सांगतात का भगवान शिवाचं नाव जपायचं? कधी कधी सांगता तुम्ही हरी हरी, तुम्ही म्हणारे सकळ. मग आम्ही नेमकं हरी म्हणायचं की नेमकं शिव म्हणायचं? विठ्ठल भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख साधकाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या साधकाच्या भक्तीची दिशा सुद्धा भरकटण्याची दाट शक्यता. पण आमच्या संतांनी सांगितलं की अरे बाबा, या रस्त्याला आता येवल्याला जायला कितीतरी रस्ते आहेत महाराज, परंतु येवल्याला जायचं असेल तर शहाणी माणसं रामकृष्ण महाराज कोणता रस्ता दाखवतील? तेनेची पंथी चालू जाता न पडी गुंता कोठे काही. अरे बाबा, संतांनी सांगितलं की तू याच वाटेने जा, कारण
तसं नाही केलं महाराज. त्यांनी समृद्धी मार्ग तयार केला, पण बाकीच्या ज्या किचकट वाटा होत्या ना त्या सगळ्या काय केल्या, मोडूनच टाकल्या. मोडून या वाटा दुस्तर केला राजा भारताले अनेका, केला राजा भारताले अनेका, आणि केला राजा भारताले ऐसा, केला राजा भारताले ऐसा. मोडलिया वाटा दुसरा, मोडलिया वाटा दुसरा, मोडलिया वाटा दुसरा. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. अतिशय सोपा मार्ग आपल्याला सांगितला महाराज, आणि या सोप्या मार्गाने आपण जायचंय का हो? बरोबर आहे, तुम्ही सांगता संतांनी सोपा मार्ग सांगितला, परंतु महाराज मध्यंतरीचा काळ एवढा विचित्र येऊन गेला. आता तरी बरं आहे, हळूहळू आता सामान्य जनतेला सुद्धा कळायला लागलं महाराज. काय भगवान परमात्मा एकच आहे महाराज, देव एकच आहे. देव एक आहे, पण मग तरी सुद्धा मग महाराज एवढ्या देवता कस काय? आपल्या धर्मामध्ये किती कोटी देवता सांगितल्या हो? 33 कोटी देवता आपल्या धर्मामध्ये सांगितलं महाराज. नीट ऐका माता मौल्य. तसं तर आपलं मोठं अवघड काम आहे. आपल्याला सोमवार जर आला ना तरच महादेवाचं मंदिर दिसतं महाराज. सोमवारी मंदिरात गेला का लगेच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बरं तुम्ही तर असं भंडवलं. या तुम्हीच महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी, मुख्यमंत्र्याचे देवी, आता गरीबाच्या राहिल्याच नाही. त्यांनी असं केलं ना का माणसाला महादेवाच्या मंदिरात जायचं कामच ठेवलं नाही. कधी जावं ते यांची पूजा चालू राहते महाराज. एक लोटा जल सभी समस्या का, बोला ना तुम्ही. एक लोटा जल, अरे घरचा महादेव पाणी मागवतो, ही म्हणते थांबा हो मला पूजा करून येऊ द्या. अरे या महादेवाला पाणी द्या एकदा. आज मला सांगा ना, आज कोणत्या कोणत्या माऊलीने घरच्या महादेवाची पूजा केली? बरं हातवर करा बरं. मला माहिती आहे की नाही. आजच्या दिवशी शिवरात्रीला पत्नीने पतीच्या चरणाचं काय करायचं, स्नान घालायचं चरणाला, आणि त्याला मध लावून स्नान घालायचं, दूध टाकायचं, पंचामृत टाकायचं, पुन्हा पाणी टाकायचं, आणि सगळं झाल्यानंतर तिने ते चरण तीर्थ घ्यायचं, दर्शन घ्यायचं, आणि मग हा पतिराज काय करतो, तिला आशीर्वाद देतो. असा दिवस हा, आजची पर्वणी हा त्यांच्यासाठी काय खूप मोठी पर्वणी. बरोबर. आता एवढं सांगितलं निदान त्यांनी जाऊ द्या, पण तुम्ही तर टाळ्या वाजवा की नाही, त्यांचं द्या सुरू. ते म्हणतील बाबाला काही उद्योग आहे का, आता 11 वाजता कधी पाय धुवा आले. तुम्ही पाय नका धुवा, फक्त मनामध्ये संकल्प करा. मनामध्ये फक्त तुमच्या पतीचे चरण तुम्ही आठवा, आणि मनामध्ये लगेच एक लोटा पाणी घ्या, त्या अंगुष्ठावर, दोन्ही अंगुष्ठावर चरण पाणी टाका, पाय धुवा, पुन्हा दूध टाका, पाय परत पाणी टाका, परत मध लावा, परत पाणी घ्या. चालून तुमचं मनात, तुमच्यासाठी चाललं हे. हा कीर्तनातला विषय नाहीये, तुमच्यासाठी मानसपूजा सांगितली शास्त्राने. रामकृष्ण महाराज या मानसपूजेला फार महत्व आहे. जेवढी दादा महाराज आपण जी पूजा करतो, ज्या पूजेला जेवढं महत्व आहे तेवढाच महत्व या मानस पूजेला आहे. श्रीमद भागवतामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आला. मानस पूजा ही आपण जी काही सर्वसाधारण जी काही नित्याची नैमित्तिक पूजा करतो किंवा नित्य पूजा करतो ना, याच्यापेक्षा ही मानस पूजेला जास्त महत्व. का? कारण मानस पूजेमध्ये माणसाचं मन टाळ्यावर राहतं, जागेवर राहतं. एखाद्या वेळेस या लोटा वाहता वाहता डोक्यात दुसरं काहीतरी असू शकतं, पण मानस पूजा करताना मात्र ती पूजा खऱ्या अर्थाने परमात्म्यापर्यंत पोहोचते. म्हणून या पूजेला महत्व आहे. करता येईल तुम्ही सगळं टाकलं, लावलं का मध, आता म्हणा टाका, परत पाणी टाकलं का पाणी, धुवा चांगलं चरण, पदराने पुसून घ्या, चरण तीर्थ घेऊन टाका, आणि डोक्यावर ठेवा पाय. हा म्हणते तुम्ही, अरे पायावर डोकं ठेवा, ठेवलं का?
द्या आशीर्वाद. म्हणा ना, द्या. दिला ना, पोचला. विठ्ठल 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 विठ्ठल. मनाला काय साधं महत्व आहे का? माणसाचं मानस पूजा अनेक संतांनी केली महाराज. काही संतांच्या चरित्रामध्ये मी स्वतः मला ऐकलं मोठमोठ्या महात्म्यांचं. काही संत असेच की महाराज ते पंढरपूरला सुद्धा गेले नाही महाराज. त्यांना त्यांच्या कर्मात देव दिसला, त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये देव दिसला. संत रोहिदास महाराज असतील, संत सावता महाराज असतील. सावता महाराज सकाळी सकाळी जाऊन ते मोठावरती गाणे म्हणायचे महाराज. ते मोठ्याचे हाताने राहिले ते मला लिहायचे ते, पण ते सापडा ना. ते मोठा मोठा ती मोठ्यावरती बसायचं, त्या चराटावर बसायचं. मला लय हौस असते. आणि त्या याच्यावर चालला कधी शिळ घालून आणि ते गाणं म्हणायचं मोठ्यावर, आहे का नाही. आणि ते मोठ्यावर बसून मग ते हळामध्ये पाणी आलं आणि हळातून पाणी दंडाला यायचं. आणि दंडातून पाणी एकदा असं चाललं का सकाळची वेळ तिकडनं लालबंद सूर्यनारायण, भगवान सूर्यनारायण उभे होते. आणि त्या सूर्यनारायणाची किरणं त्या पाण्यामध्ये पडतायत महाराज. आणि सावता महाराजांनी ते पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पाहिलं. आणि सावता महाराजांच्या मुखात शब्द आले, देवा किती सुंदर आहे श्री, काय तुझं स्वरूप महाराज. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या, डोळ्यांची भूक नवजे माझ्या, जीवे गोडती जीवे गोडती हरी जीवे गोडवीर अक्षरात, जीवे गोडवीर अमृत जयास मॉनिटर फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे, जिव्हे गोड तीन अक्षरांत. सकाळी सकाळी बघावं महाराज, सूर्यनारायणाचं स्वरूप पाहिलं तरी सुद्धा सावता महाराजांना त्याच्यामध्ये भगवत स्वरूप दिसलं. आणि ते खळाळणारं पाणी, सकाळची वेळ. काही ठिकाणी सावता महाराजांच्या कानावर काकड्याचे स्वर, काही ठिकाणी मंदिरातून भजनाची सुरेल अशी एक रचना ऐकू आली. घनश्याम सुंदरा श्री अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी वनमाळी, उठी लवकरी वनमाळी वनमाळी, जळी मित्र आला. काही ठिकाणी ते ऐकते महाराज. मोठावरचे गाणे पण चालले ना. मोठावरचे गाणे मला पाहिजे, कोणाकडे असले ना महाराज सांगा ना. आता ते नवीन नवीन आहेत गाणे, पण ते आता नवीन नाही, एवढे नाही जुळत नाही. अरे छन्नुक छन्नुक टाळ वाजती मोठा भरला पाणी, छन्नुक छन्नुक टाळ वाजती मोठा भरला पाणी, रान पाकरा संग गातो श्री विठ्ठला गाणी, रान पाकरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. पांडुरंग हरी जय वासुदेव हरी, 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 पांडुरंग हरी जय वासुदेव हरी. एका कीर्तनातलंच नाचलो मी.
नंतर विचारलं मला खालची, बाबा काय नाचले तुम्ही आज? अरे द्वात्रात किडूक घुसलं काय नाचलं. छुन्नक छुन्नक टाळ वाजती मोठ्यावरलं पाणी, खरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. सावता महाराज निर्गुण भक्त होते की सगुण भक्त होते सांगता येईल तुम्हाला? अरे भक्ती सगुण पण आहे आणि भक्ती निर्गुण सुद्धा आहे. नवे नवे संतांनी वर्णन केलं तुझं सगुण मनोगी निर्गुण रे तुझ सगुण मनोगी निर्गुण रे सगुण मनोगी निर्गुण रे निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे सगुण निर्गुण एक गोविंद रे अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना सगुण निर्गुण एक गोविंद रे सगुण निर्गुण भगवान परमात्म्याला सगुण म्हणायचं पण निर्गुण म्हणायचं, पण सगुण स्वरूपाचा जो स्वीकार केला आपण त्याला कारण आहे महाराज. कारण निर्गुण भक्ती एवढी सोपी, म्हणून सगुण भक्ती आहे. भगवान शिवाचा जर कधी आपण सगुण भक्तीचा जर आपण विचार केला तर भगवान शिवाची प्रतिमा पुजतो का लिंग पूजा करतो? भगवान शिवाची आम्ही लिंग पूजा करतो, बरोबर आहे का नाही? लिंग स्वरूपामध्ये भगवान शिवाला आम्ही पाहतो. भगवान शिवाची जी काही दक्षिणामूर्ती आहे महाराज ही स्मशानामध्ये ठेवल्या जाते. पुष्पदंत महाराज त्याचं वर्णन करतात शिव महिम्न स्तोत्रामध्ये. स्मशानेश्वा क्रीडा स्मर हर पिशाचा सहचर चिता भस्म लेप स्रगपी रोटी परिकरा. स्मशानामध्ये वास करणारा हे कैलास के निवासी. निवास कुठं करतात? कैलास. कैलास पर्वत कुठे? कैलास पर्वत कुठे? अहो हिमालय, बरोबर. म्हणजे याचा अर्थ भगवान शिव हे धरणीवरचे देव आहेत महाराज, पृथ्वीवरचे देव आहेत. बाकीचे देव स्वर्गामध्ये राहतात, कोणी वैकुंठात, कोणी दधी सागरात राहतं, कोणी वेगवेगळ्या गोलोकात राहतं, कोणी सत्यलोकात राहतं. पण भगवान शिव हे पृथ्वीवरचे देव आहे. म्हणून भगवान शिवाची जी उपासना आहे ना महाराज, ही नाथ महाराजांनी श्रेष्ठ ठरवली. नाथ महाराजांनी सांगितलं का भगवान शिव आणि भगवान नारायण यांच्यामध्ये भेदच नाही महाराज. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. एका वेलांटीचा फरक आहे फक्त. दोन्ही सारखे 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 दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ सखे विठ्ठल विश्वनाथ सखे नंदीबरी एक होय वारकारी. विठ्ठल विश्वनाथ सखे विठ्ठल विश्वनाथ सखे एक हरी एक होय वारकरी.
तीन देव असतील, ब्रह्मा विष्णू महेश. तसं तर आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये पंचदेवता सांगितल्या महाराज. 5 देवता आपल्या धर्मामध्ये सांगितल्या महाराज. पहिला देव नारायण, 2 नंबर शंकर, 3 नंबर गणपती बाप्पा, 4 नंबर सूर्यनारायण आणि 5 नंबर शक्ती माता. विठ्ठल विठ्ठल. क्रमांक मागे पुढे होऊ शकतो, परंतु या 5 देवता. कोणी गणपतीची उपासना करतो, गणपतीची जी उपासना करतात त्यांना महाराज गणपत्य असं म्हणतात. जे सूर्याची उपासना करतात त्यांना सौर असं म्हणतात. जे भगवान शिवाची उपासना करतात त्यांना शैव असं म्हणतात. जे भगवान नारायणाची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. आणि जे शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात. विठ्ठल मुळात आम्ही गणपतीची सेवा त्याच तोला मोलाची आहे. भगवान सूर्यनारायणाची सेवा त्याच तोला. मला त्याच्यावरच यायचं होतं, म्हणून सावता महाराजांना जे सूर्यनारायणाच्या रूपात जे दर्शन झालं भगवंताचं, त्याला कारणच ते आहे. तुम्ही या 5ही देवांची सेवा केली तरी शेवटी ती एकाच ठिकाणी जाते. देवीची जरी सेवा केली आम्ही तरी सुद्धा ती भगवान परमात्म्याच्या जवळच जाते. किंबहुना आम्ही सूर्यनारायणाची जरी उपासना केली तरी सुद्धा महाराज ती सेवा ही तिथेच जाऊन पोचते. मग आम्ही भगवान भोले बाबांच्या सेवेचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो, मुळात वारकऱ्याकडे हा विचारच नाही. वारकरी जेवढा एकादशा करतो ना तेवढे सोमवार सुद्धा वारकऱ्याला एकादशीही करावी लागते आणि सोमवाराचं व्रत सुद्धा करावं लागतं. नवे भागवत धर्मामध्ये जे कोणी आहेत त्यांच्यासाठी हे 5 पर्व सांगितलेत नाही. बरोबर आहे की नाही? रामनवमी, गोकुळ अष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तम शिवरात्र. हा शिवरात्रीचा उपवास वैष्णवालाही करावा लागतो आणि शैवालाही करावा लागतो. महाराज नवे वैष्णव तर हा उपवास फार कडक करतो, फार कडक. आजचा जो दिवस आहे महाराज, आजच्या दिवशी आपण काय खातो? आजच्या दिवशी खिचडी तर खाऊन आलो ना. खिचडी तर सगळेच खात. आजच्या दिवशी कौट खावं लागत. आजीने बळत दिलं, नाही थोडं खावं लागत ना बाबा. आजीला मी सांगितलं थोडं नाही खावं लागत, 1 कौट सवत्याने खावं लागत. कारण त्या कवठातली एक बी शिव 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 या नामाचा काय करत असते? जप करत असते. आणि मग ती बी आपल्या पोटात जावी, आपल्या जठरात जावी किंवा आपल्या पोटात गेल्यानंतर ते बीजांकुर म्हणजे भगवान शिवनामाचं बीजांकुर आपल्या हृदयामध्ये जावं, अंतकरणामध्ये जावं, हा भाव आहे त्याच्या मागचा. वास्तविक पाहता खाल्ल्याने अंतकरणामध्ये भाव जागृत होण्यापेक्षा मला असं वाटतं की भगवान शिवाचं नाम जप केल्याने आणि भगवान शिवाचा कथा ऐकल्याने, शिव महापुराणामध्ये कितीतरी कथा आल्या मला, गोड गोड कथा आल्या. आता तुम्ही सगळे शिव महापुराण ऐकता महाराज. या शिव महापुराणामध्ये चंचुलाची कथा आली बघा. या चंचुलेला म्हणजे डायरेक्ट अगदी पार्वतीची सखी होण्याचा योग आला या चंचुलाला. आणि ही चंचुला पार्वतीची सखी झाली. तिने तिचाच उद्धार केला, नवल नाही, तिने तिच्या पतीचा सुद्धा उद्धार केला की जो पती पिशाच होऊन हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशामध्ये तो काय करत होता? दुःख भोगत होता. काय सामर्थ्य? भगवान शिवाच्या नामाचं सामर्थ्य. भगवान शिव असे आहेत का भगवान शिवाचा स्वभाव सगळ्या जगाला माहिती महाराज. अति प्रिय असणारी पत्नी सुद्धा ज्या द्यायला जो तयार झाला त्याचा स्वभाव याच्यापेक्षा काय भोळा असू शकतो? याच्यापेक्षा काय? अरे रावणाने आत्मलिंग मागितलं, कैलास पर्वत रावण हलवायला लागला. भगवान भोले बाबा आले प्रसन्न. काय अडचण काय? काही नाही म्हटले, आमची आई पूजा करते, आमची आई शिवलिंगाची पूजा करते आणि शिवलिंगाची पूजा करत असताना तिला तुमचं आत्मलिंगच पाहिजे म्हटले पूजा करायला, दुसरं तिसरं कशाला बनवू. भगवान शिवाने ते देऊन टाकलं. अनेक साधू संत महात्मे मोठमोठ्या देवांनी भगवान शिवाला विचारलं, म्हटलं का हो तुम्ही हे कसं काय दिलं तुम्ही? ते म्हटले ते जाऊ द्या, त्यांनी नुसतं आत्मलिंगच मागितलं. कदाचित जर हिला मागितलं असतं तर तिला सुद्धा देऊन टाकलं असतं. काय कारण काय? अहो म्हणे हा दररोज याचा नियम आहे, 1000 कमळं अर्पण करण्याचा याचा नियम आहे.
एकदा एक कमळ कमी पडलं महाराज तर याने लगेच शिरकमळ घेतलं, कापलं आणि लगेच मला वाहिलं. सांगा असा भक्त कोण आहे? भगवान शिवाचं वाक्य आहे महाराज. रावण किती प्रिय होता भगवान शिवाला, आत्मलिंग देऊन टाकलं. तर रावणाची एकच चूक झाली म्हणून गडबड झाली, नाहीतर तो शिवभक्त असा इतका भोळा, किती भोळा. अहो म्हणे एकदा चोर चोरी करण्याकरता आला, दिवसभर त्याला काही मिळालं नाही म्हणून रात्री त्यांनी भटकत जाताना एक शिवमंदिर पाहिलं. आणि शिवमंदिर पाहिलं, जीर्ण शिवमंदिर होतं. योगाने महाराज त्याने पाहिलं की त्या मंदिरात दुसरं काही खायला काही ते आपण खायला काही सापडलं नाही. पण योगाने वर पाहिलं तर भला मोठा पितळी घंटा होता. तो म्हटलं बस आपलं काम झालं. याला न्यू येवल्याच्या बाजारामध्ये काम कोण देणार आपलं. पण तो घंटा नेमकं काढायला त्याला 3.5-4 फुटाचं ते पुढं हात पुरतो. शेवटी महाराज त्या पिंडीवर उभा राहिला. पिंडीवर उभा राहून तो घंटा काढायचा प्रयत्न करता क्षणी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसतं हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. तो कर्पूर गौर भगवान शिव प्रसन्न झाले, त्याला उचलूनच घेतलं. म्हटले थांब बाबा मी काढून देतो. आनंद झाला. मला सांगा इतका भोळ कोणी असेल का? आता भगवान शिवाला त्या चोराच्या मनातील भाव सुद्धा ओळखू येऊ नये का? चोरे पिंडी दिला पाया, चोरे पिंडी दिला पाया, चोरे पिंडी दिला पाया, चोरे पिंडी दिला पाया. दया पूजने ध्याय देव, दया पूजने ध्याय देव, पूजने ध्याय देव, दया पूजने ध्याय देव, दया पूजने ध्याय देव, दया पूजने ध्याय देव, दया पूजने ध्याय देव. ऐका नवलयाची देव, ऐका नवलयाची देव, ऐका नवलयाची देव, ऐका नवलयाची देव, गोपाल कृष्ण भगवान नमः पार्वतीवते हर हर. आज महादेव म्हणायचा कटोळा करू नका. आज काय महादेव म्हणण्याचा कटोळा करू नका. का सांगतो तुम्हाला महाराज, श्लोकच सांगतो शिव महापुराणातला. मग चोराने पिंडीवर पाय दिला पण तरी सुद्धा तो भगवान भोळा महादेव प्रसन्न झाले. तरी सुद्धा त्या चोराला म्हणायला लागले तुला जे पाहिजे ते माझ्याकडे मागून घे. नाथ बाबा सांगतात एवढा मोठा चक्रवर्ती पण त्याचा स्वभाव कसा आहे? भोळा आहे, अभंगाचं. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा
माझे चित्ती. नाथबाबा सांगतात ते भोळे आहे आणि चक्रवर्ती सुद्धा आहेत. त्यांचे पाय त्यांचे चरण माझ्या चित्तामध्ये आहेत. घरात इतकं भोळं दैवत आहे. आणि भोले बाबा यांची सेवा वारकरी ज्या भावनेने करतात, विठ्ठलाची जी सेवा आहे तीच त्यांची सेवा आहे. का? कारण पांडुरंग परमात्म्याच्या मुकुटावर जर कधी पाहिलं, मस्तकावर, तर काय महाराज, पांडुरंगाच्या मस्तकावर तुम्ही जर पाहाल तर पांडुरंगाच्या मस्तकावरच पिंड आहे. विठ्ठल कारण भगवान भोले बाबा जे आहेत ना, ही आद्य वारकरी आहेत. नवे नवे सर्व वैष्णवांमध्ये शिरोमणी जर असतील तर ते भगवान भोले बाबा आहेत. भगवान भोले बाबा हे पंढरीचे पहिले वारकरी आहेत. आणि भगवान भोले बाबा यांनीच सगळ्यात अगोदर जे गायन केलं, जे भजन केलं, या भजनाची सुरुवात सुद्धा भोले बाबांनी. भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव श्रीराम भजन करी महादेव राम तुझी कथा शिव सदा राम तुझी कथा शिव सदा भजन करी महादेव श्रीराम भजन करी महादेव राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव भजन करी महादेव श्रीराम तेरा भजन करी श्रीराम नमः पार्वतीपते हर हर महादेव हर 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 महादेव. शिव महापुराणामध्ये काका श्लोक आहे. महादेव महादेव इति त्रयो वदेत एकेन मुक्तिप्रदायन द्वाभ्याम शिवम ऋणी भवेत. अर्थ सांगतो. शिव महापुराणामध्ये असा श्लोक आहे का, महादेव महादेव हा शब्द जर तुम्ही 3 वेळेस जर हात उंचावून जर ज्यावेळेस, बरं हात का वर करायचे हो? मला एका लहान पोरांनी विचारलं मागच्या महिन्यामध्ये कथेमध्ये. मी असंच म्हटलं हर हर महादेव म्हटलं का हात वर करा. ते कथा संपल्यावर माझ्याकडे म्हटले, बाबा तुम्ही हात का वर करायला लावते आम्हाला? महादेव म्हणतो ना आम्ही 3दा, हर हर महादेव म्हणतो, हात का वर करायचे? म्हटलं त्याला कारण आहे. त्याला म्हटलं भाऊ तू पिक्चर पाहतो का, सिनेमा पिक्चर पाहतो का? म्हणजे हा पाहतो ना. म्हटलं त्या चित्रपटामध्ये चोर पोलीस जर कधी असे, जर कधी त्यांचा पाठलाग चालू असला, चोराच्या मागे पोलीस लागतात, आणि योगायोगाने त्या पोलिसाला जर तो चोर जर समोर आला तर तो पोलीस त्या चोराला काय म्हणतो रे? हा बरोबर काय म्हणतो? बरोबर बोलले बाबा. जुने पिक्चर पाहिले बाबा. आता काय तू हँडसअप म्हणतच नाही, आता काय पण तू आधी तू काय म्हणतो पोलीस? हँडसअप. हँडसअप याचा अर्थ काय? हँड्स म्हणजे हात, अप म्हणजे वर, हँडसअप म्हणजे हात वर कर. चोराने जर हात वर केला तर पोलीस गोळी मारतो का? चोराने जर हात वर केला तर पोलिसाला त्याला गोळी मारता येत. काय कारण याला? जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मिची एकू अनन्या निश्चंतयंतो मांगी जना परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं. भगवान सांगतात, जो कुणी मला अनन्य भावाने शरण येतो ना त्याचा योगही चालवतो, क्षेमही मीच चालवतो. ज्या पद्धतीने भगवान परमात्म्याचं हे ब्रीद आहे त्या पद्धतीने शासनाने सुद्धा थोडाफार नियम तो पाळला. जो कोणी शरण येईल त्याला मरण द्यायचं नाही, त्याला काय करायचं? जीवदान द्यायचं. विठाल विठाल
शिव महापुराण असं सांगता की 3 वेळेस ज्यावेळेस तुम्ही महादेव महादेव म्हणता त्यावेळेस पहिला महादेव शब्द भगवान भोले बाबांनी ऐकता क्षणी आनंद होतो, त्यांना इतका आनंद होतो की ते तुम्हाला डायरेक्ट मुक्ती प्रदान करून देतात. दुसरा महादेव शब्द ज्यावेळेस तुम्ही उच्चारता, ज्यावेळेस महादेव भोले बाबा ज्यावेळेस तो शब्द ऐकता दुसऱ्यांदा महादेव, त्यावेळेस भोले बाबा तुमचे ऋणी होतात, म्हणजे कर्जदार होतात. भक्ताचं कर्ज देवाला होतं. देव त्याला असं वाटतं देवाला की याचं भक्तीचं माझ्यावर कर्ज झालं. आणि तिसऱ्या महादेवाचं वर्णनच आलं नाही, कारण या 2 मध्येच आपलं काम होऊन जातं ना महाराज. मग 3 वेळेस महादेव म्हणल्यानंतर काय त्या साधकाला किती पुण्य मिळत असेल. म्हणून हात वर करायचे आणि त्याला समर्पण करायचे. कोणाला? महादेवाला. की देवा आता माझं जे काय असेल ना महाराज ते तुझंच, आता करता करविता तूच आहे. म्हणून महादेवाला आपण हर हर महादेव असं म्हणतो महाराज. हे महादेव आद्य वारकरी आहे. आद्य वारकरी, आद्य म्हणजे आधी, सगळ्यांच्या आधी. मुळात भोले बाबांनीच खऱ्या अर्थाने या सगळ्या याची भक्ती संप्रदायाची सुरुवात केली. आदिनाथ गुरु तिथून सुरुवात झाली. किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले. आणि ते भोले बाबा पंढरीचे आद्य वारकरी आहेत. नवे नवे आम्ही आजही गातो महाराज. रंभादिक नाचते उभ्या दोन्ही हात, हरी तिरुसुवन भरू घेऊन आला विरजेचा कांत, तिरुसुवन भरू घेऊन आला विरजेचा कांत. रंभादिक नाचते उभ्या विरजेचा कांत, तिरुसुवन भरू घेऊन आला विरजेचा कांत, तिरुसुवन भरू घेऊन आला विरजेचा कांत. नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूल डमरू घेऊन आला. भोले बाबा निघाले वारीला. पार्वती म्हटली काव, म्हणले दरवेळेस आपलं पेरणीचे दिवस तुम्ही काही पाहत नाही, काही नाही. निदान सांगून तर जा, निदान काय नेमकं कांदे लावायचे का गाजर गवत लावायचे, काय बाजरी पेरायची, काही ते सांग. तुम्ही आपलं टाकला झेंडा खांद्यावर नाही. हे म्हटले पार्वती तुला माहिती ना, आषाढी आल्यानंतर मला काही दम पडत म्हणजे मग औंदा मला येऊ द्या ना. पार्वतीने आग्रह केला महाराज. गणपती बाप्पा म्हटले मग आता तुम्ही सगळेच चालले, मग मला तुम्ही दोघं चालले, मग माझीच काय अडचण आहे. दुसरा पुत्र तर काही कार्तिक महाराज हुशार होते. कार्तिक स्वामी म्हणजे ते लहानपणी ते रुसूनच गेले गेले, जे गेले तर परत आले असं काही उल्लेख कुठं नाही. ती गेले आणि परत आले नाही. ते गेले दक्षिण भारतात, ते तिकडच राहिले. गणपती बाप्पा म्हणे मलाही यायचं आहे पंढरपूरला. आणि मग नंदी बाबावर मग हे सगळे स्वार होऊन पंढरपूरला गर्दी. भगवान भोलेबाबांनी सांगितलं आषाढीची गर्दी साधी नाही बरं. आषाढीला माय लेकराला धरीत आणि त्यातल्या त्यात मंदिराच्या प्रदक्षिणेला जर कधी सापडलो आपण मग तर गेलं कार्यक्रमच झाला. भोलेबाबांनी सांगितलं तर अगोदर. शेवटी महाराज पार्वतीने ती गर्दी पाहिली आणि पार्वती म्हटले बा आपण जरा थोडंसं बाहेरच थांबलेलो बरं, म्हणून पार्वतीला बाहेर बसवलं पद्मावतीचं स्थान. पार्वती मैया त्या ठिकाणी बाहेरच थांबल्या. नंदी बाबाला घेऊन निघालेले चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे गणपती बाप्पांनी भोले बाबांनी. चंद्रभागेच्या पायऱ्या चढून वरती आलेले आहे. वरती आल्यानंतर ती गर्दी पाहिली, लोक लागले महाराज गचके आणायला. म्हटली बाबा बरं तू आला त्याला आता हे नंदी काय आणला इथं, एवढ्या गर्दीत हा नंदी त्या रावळाच्या त्या याच्यापर्यंत जाणं शक्य आहे का, मग थांबवा म्हटले इथंच कुठंतरी बांधा. शेवटी भोले बाबांनी तो नंदी मारुतीच्या मंदिरापुढे तिथं बसवला. तुम्ही जर पंढरपूरला गेलात तर मारुतीचं मंदिर आहे महाद्वारासमोर. अजून पाहिलं की नाही तुम्ही? पाहिलं काय? नाही पाहिलं ना. मारुतीचं मंदिर आहे महाराज. जाता नाही महाद्वारात जाताना उजव्या हातात मारुतीचं मंदिर आहे. त्या मारुतीच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी नंदी बाबाला बसवलेले महाराज. तुम्हाला कुठंच नंदी सापडायचा नाही, पण पंढरपूरच्या मंदिरामध्ये महादेवाच्या आपलं बजरंगबलीच्या मंदिराच्या समोर त्या ठिकाणी कोण आहे? नंदी. मारुतीच्या मंदिरासमोर तिथे बसवलं. पुढे गेले. गणपती बाप्पा खांद्यावर होते.
तिथं गेल्या गेल्या मंदिरामध्ये पहिले एका कानोड्यात बसून दिलं. म्हटले आता काही शक्य नाही बा, आता हे डोक्यावर लोक नेऊन देणार. त्यांना तिथं बसवलं आणि भोले बाबा आतमध्ये गेले महाराज. आणि आतमध्ये गेल्यानंतर रामकृष्ण महाराज पांडुरंग परमात्म्याची नजर गेलेली आहे भोले बाबांकडं. हे जोगी आया जोगी आया जोगी आया रे. महाराज जोगीच्या अवतारामध्ये भगवान भोले बाबांना पाहिलेलं आहे. आणि इतका आनंद झाला पांडुरंग परमात्म्याने. जवळ आल्यानंतर जसं उचललं तसं डायरेक्ट मस्तकावरच ठेवलं महाराज. विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावर काय आहे? पिंड आहे, पिंड आहे. लगेच उचलल्यानंतर लिंग स्वरूप धारण केलेलं आहे. आणि लिंग स्वरूपामध्ये भगवान भोले बाबा त्या ठिकाणी मस्तकावर धारण त्या ठिकाणी राहिलेले विराजमान केलेले आहेत. नारायणाला एवढा आनंद झाला महाराज. भगवान नारायण अमृत पिले पण परिणाम भोले बाबांवर झाला. भगवान भोले बाबा हलाहल विष पिले पण परिणाम मात्र विष्णूवर झाला महाराज. भगवान भोले बाबांनी विष पिलं परंतु विष्णू निळा झाला. आणि भगवान नारायण भगवान भोले बाबा यांनी विष पिलं तर भगवान नारायण निळे झाले. नारायणाने अमृत पिलं तर भगवान भोले बाबा हे श्वेत म्हणजे गोरे झाले महाराज. एवढे इतकं एकमेकाचं काय आहे? सख्य आहे. नवे नवे एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या थाळी. भगवान भोले बाबांची भक्ती आणि भगवान पांडुरंगाची भक्ती ही वेगळी नाही, एकच भक्ती आहे. असे भगवान भोले बाबा इतके भोळे आहेत, इतके भोळे आहेत. त्यांचा स्वभाव सांगितला आपल्याला कितीतरी दृष्टांत देता येतील महाराज. परंतु मला असं वाटतं शिवलीलामृत ग्रंथामध्ये भरपूर कथा आल्या. शिवलीलामृत ग्रंथामध्ये सुद्धा इतक्या कथा आल्या की एक बेलाचं पान, बरं याला काय लागतं? फार काय लागत नाही ना हो. बेलाचं पान आणि तांदूळ जरी वाहिले, पसाभर पाणी जरी वाहिलं तरी सुद्धा माझे भगवान भोले बाबा एवढे प्रसन्न होतात. कारण त्यांना त्याची आवडची महाराज. कशाची आवड? हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला विलाची, आवड तुला विलाची, विलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, शंकरा भोळा शंकरा, आवड तुला विलाची, आवड तुला विलाची, विलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, शंकरा भोळा शंकरा, मरू माझी संगे सुभी पार्वती. हो मरू संगे शोभे पार्वती. मरू संगे शुभे पार्वती. संगे शोभे पार्वती. आवड तुला विलाची, विलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा महादेवा, विला विला विलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला विलाची, आवड तुला विलाची, विलाच्या पानाची. शंकरा पार्वतीपते हर हर, नम पार्वतीपते हर हर, हर हर महादेव. महादेव महादेव येथे त्रयोवदेव 3 वेळेस महादेव. आज तर तुम्ही जेवढं तुम्ही जप कराल महाराज, आज जेवढी बेलाचं पान, आयुर्वेद शास्त्रामध्ये असं वर्णन आलं की नुसतं बेलाच्या पानामध्ये जवळजवळ कमीत कमी 60 ते 70 रोग घालवण्याचं सामर्थ्य बेलाच्या पानात आहे. विठ्ठल बीपी
शुगरवर सुद्धा बेलाचं पान हे काय आहे, रामबाण औषध आहे. बेलाचं पान आणि ते जर श्रद्धेने खाल्लं तर मग तर आणखीनच चांगलं. भगवान भोले बाबांच्या पिंडीवर पान ज्यावेळेस आपण अर्पण करतो, कसं अर्पण करतो? अहो तुम्ही टीव्ही पाहता, शिवमहापुराण ऐकता ना तुम्ही, कसं अर्पण करता? बेलाचं पान जर कधी महाराज एकदा महादेवाला वाहिलं, कोणीतरी वाहिलं असेल, आपल्याकडे पान नसेल शिल्लक, तर तेच पान घेऊन आपण जर धुतलं, ते पान स्वच्छ धुवून तेच पान आपण जर ठेवलं, फक्त पान ठेवताना त्या पानाची दांडी कुठं पाहिजे? आपल्या बाजूला पाहिजे. पानाची दांडी कुठं पाहिजे? आपल्या बाजूला पाहिजे. अशा पद्धतीने पान व्हायचं. काय त्याला तांदळाचे दाणे त्याला टाकले, नुसतं बेलाचं पान आणि पसाभर नुसतं पाणी जरी टाकलं तरी सुद्धा प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान भोले बाबा. एवढं भोळं दैवत आहे, एवढं भोळं दैवत आहे. तसं तर कितीतरी कथा वर्णन आल्या, परंतु या भगवान भोले बाबांच्या नामामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे अभंगाचं. दिलं वाचे भगवती मैया हो, वाचे भगवती मैया, वाचे भगवती मैया, वाचे भगवती वा वा, टाळी वाजवा जरा. वा वा वा. हा, एकदा जरा हात वर करा असे. हा असं राहू दे थोडा वेळ, येतो मी गार का. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा महाराज. विठोबा रखुमार 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 गुरु